माग म्हणून बघितलं पहिलं दुसरं चिकलाची पाय. मला काय रे हे हे काय चालू काय तुला ऐकून आलं? तुझे काय डोळे फुटले का काय? आपल्याच गावात जन्माला आले लेकरू आज मोठा पंडित होणार, ज्ञान प्राप्त केलं, गावात एवढी मोठी मिरवणूक काढली, डीजे वाजला, तुला ऐकून आलं? तो म्हणला ऐकू येत होतो, पण जर इकडं जर मी आलो तर माझे म्हशी काय भिताला ताटत बसायचे वय, ते का उपाशी मारायचे का मी? पण हे महाराज काय म्हणला आता कोणी उठा कसले प्रश्न विचारा त्या प्रश्नाचं उत्तर देणार. तो म्हणला हेच मला पटलं नाही म्हणून भारा टाकून इकडे आलो. तो म्हणला कोणी विचारा म्हणतोय ना, मग मी विचारणार त्याला प्रश्न, मी विचारणार. असं पळायचं चौक जर धरून त्याला खाली दाबायचं, चौकाला उडी मारून पळायचं पुढे मी जाणार, कारण म्हशीचं दूध प्यायला होतं. तो म्हणाला सोडा मला प्रश्न विचारायचा, सोडा मला प्रश्न. असं महाराजांनी बघितलं काय चालू काय तिकडे? तो म्हणला तुम्ही म्हणताय ना महाराज कोणी प्रश्न विचारा, मग मी प्रश्न विचारणार. तो म्हणला तू विचारणार प्रश्न? इथं मोठमोठे महाराजांची तोंड करू झाली, पांढरं धुतो करत नेहरू शर्ट कडक टोपी घालून बसणाऱ्याच्या तोंडा गप्पे तू विचारणार? तो म्हणला त्यांची असू दे ना तोंड, पण माझं चालू आहे ना, मग मी विचारणार. महाराज म्हणले आता याला नको म्हणावं तर आपली आबरू जात. म्हणला महाराज म्हणले सोडा ये ते गडीचं असं सुटलं. आता मला सांगा 20,000 लोकांना स्टेज पर्यंत जायला किती मिनिटं लागतील? साधारणतः 10 ते 15 मिनिटं. हे अर्ध्याच मिनिटात स्टेजवर गेले, अर्ध्याच मिनिटात. त्याचं कारण काय? चिखलाने भरलेले पाय. कोणी सरकत म्हणलं नाही कोणाला. जसं सुटला गडी तर म्हणजे असा सुटला स्टेजवर गेला. मला राम तू विचारणार प्रश्न? हा मी विचारणार. शिक्षण किती झालंय? तो म्हणला दुपार पस्तर झालाय. सकाळी 12 शाळेत सोडायचे आणि दुपारी गुरुजीनं दाखला देऊन घरी पाठवला. शिक्षण झालंय का? तू काय विचार? तो म्हणला काही विचारा म्हणताय ना तुम्ही, मी विचारणार. तो म्हणला विचार प्रश्न विचारतोय बरं का तो नीट आहे का? आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सुद्धा द्यायचंय. प्रश्न विचारायला चालू केले. टप गुडगुड धप प्या. काय विचारला? महाराज म्हणले रिपीट अगेन पुन्हा एकदा. महाराज वाचवायचं. टप गुडगुड धप प्या. निघतच नाही. लई वादकांना मी ऐकलं ब्या निघतच नाही. प्रश्न विचारा काय? टप गुडगुड धप प्या. उत्तर द्या. टप गुडगुड धप प्या. उत्तर द्या. महाराज म्हणायचे जरा तो म्हणला काय था मला जायचंय ना, तुम्हाला सुटलाय घाम, उत्तर द्या. टप गुडगुड धप प्या. उत्तर द्या. असं तू कोणाला बुडवायचं, म्हणायचं उत्तर द्या. महाराज करा दात खायचे. हत्तीकडे बघायचं. हत्ती तिथंच मारून होता. हत्तीकडे बघायचं, हाराच्या ढिगाकडे बघायचं, मिरवणूक गोळ्या पुढे आणायची आणि म्हणायचं का माती खाल्ली, का म्हणलं विचार म्हणून. आणि ते कोण बसूनच नव्हतं, ते असं उड्याच मारायचं, म्हणायचं टाकू गुडगुड धप उत्तर द्या. अर्ध्या तासानंतर महाराज म्हणले आता संपलं. महाराज म्हणले मला उत्तर येत नाही. तो म्हणला येत नाही ना उत्तर, मग पुन्हा असं कधी म्हणायचं नाही. चला मग येऊ का? तो म्हणला धरा एवढ्या 20,000 लोकांमध्ये माझी आबरू घातलीस आणि प्रश्नाचं उत्तर न देता
येते तरी मी तो म्हणला तुम्ही उतरा खाली मी जातो वर. महाराजांनी अशी उडीच टाकली खाली. मला जा बाबा जा असं वर गेला कृष्णाची गादी. आता काय बोलला बसू का मी गादीवर. बस बाबा बसला सुद्धा नाताना उड्या मारायच्या असे चिखलाने भरलेले पाय बसला. आणि त्याच्या मनात काय आलं बघा त्या शेतकरीच्या मनात नीट ऐका बरं का. त्याच्या मनात आलं की ज्याला काहीच येत नाही त्याला देतात लोक गाद्या. काय ज्याला काहीच येत नाही त्याला देतात गाद्या. आणि सगळ्याचा पोटाचा पोशीदार असाच मरतोय चिखलात. त्याच्या मनात आला बरं का. मग उत्तर द्या उत्तर. म्हणला हा देतो की उत्तर. म्हणला मी राहतो पत्र्याच्या घरात. महाराज म्हणलं दात पाडी ना तुझे. मी काय जडगंडेवाला आहे तुझ्या घरातले माणसं मोजायचे का मला. तू म्हणला गप बसा ना तुम्हाला येत नाही ना उत्तर. मी देतोय ना मग ऐकायचं. मी राहतो पत्र्याच्या घरात. घराच्या शेजारी कवट्याचा झाड. काय कवट्याचा झाड. रात्री सुटला वारा कवट पडलं टप आणि पत्र होती मी मोडते उतरते. मी तरी राहील कशी गो. तेच सटासट सुटले गुड 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 गुड. दारात बांधली होती शिळी 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 शिळी. ते कवट पडलं शिळीच्या पोटावर. ती तर कशी राहील गप्पी वरडायला चालू केली. द्या महाराज म्हणजे पाय द्या. म्हणजे अहंकार जरा कशी अशी आपल्या जीवनामध्ये अहंकार कधीच येऊ द्यायचं कधीच येऊ द्यायचं नाही. अहंकाराला तर व्हायलाच जाणार आहे. मी आता सांगितलं भजन म्हणा तळी म्हणा वाजवलं का कोणी तुम्ही वाजव. पाठीमागं बघितलं की मी पण काय काय लोक काय म्हणतात काय तिचं ऐकायचं एवढी शिकायला काय तिचं काय असे म्हणतात. जाऊ दे खरं सांगायला काय माझं कोण ऐकणार आहे. तू गोबऱ्यांचं ऐकलं नाही. तू का म्हणे मेलो सांगता सांगता त्यांचं कोणी ऐकलं नाही तर माझं कोण ऐकणार आहे का. ऐकणार ऐकणार ऐकणार. तू शांत तोंडवर घेऊन म्हणताय ऐकायचं नाही म्हणून. ऐकायचं नसल्या तरी एवढे कशाला बसलाय तुम्ही.